नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 54 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रीतीच्या घरी चहा पिऊन सतीश आणि कार्तिक दोघेही बाहेर येत होते. तेव्हा सतीश प्रीतीला म्हणतो, "प्रीती, आधी औषध घे आणि विश्रांती घे थोडी." तेव्हा प्रीती थोडी हसत असते, पण नीता लगेचच म्हणते, "हो सतीश, तू काळजी करू नकोस. मी आहे. मी लक्ष देते तिच्याकडे." सतीश आणि कार्तिक प्रीतीच्या घरातून बाहेर पडतात तेव्हा रात्र झालेली होती. दोघे गाडीजवळ येतात तेव्हा कार्तिक सतीशला म्हणतो, "चल सतीश, आज ड्रायव्हिंग मी करतो, तू आरामात बस." सतीश हसतच गाडीत बसतो. सुरू होते. रस्त्यावर हलक्या हेडलाईट्सची चमक पसरते. थोडा वेळ दोघे शांत असतात. त्यानंतर कार्तिक स्टेअरिंगवर हात ठेवून गाणं लावतो. तेही एकदम रोमॅन्टिक, तेरी धडकन में बसू मैं. तेव्हा सतीश कपाळावर हात ठेवत म्हणतो, "हे काय लावलंस कार्तिक?" कार्तिक डोळा मारत म्हणतो, "अरे प्रेमवीराचा मूड असाच असतो ना." तेव्हा सतीश थोडा रागावत म्हणतो, "अरे गप्प बस रे, मूड नाही माझा आता." तेव्हा कार्तिक मोठ्याने हसतच म्हणतो, "काय म्हणतोस, मूड नाही तुझा? मग आता प्रीतीच्या घरी एवढी मोठी स्माईल कोण देत होतं रे? ए सतीश, मला जरा खरं सांग. या 1 तासाच्या प्रवासात तू अशी कोणती जादू केलीस, जो प्रीतीचा सगळा राग गायब झाला?" तेव्हा सतीश खिडकीतून बाहेर बघत थोडं हसतच म्हणतो, "काही नाही रे, एवढं काही खास नाही." कार्तिक लगेच भुवया उंचावत म्हणतो, "अरे तू काय मला वेडा समजला आहेस की काय? काही नाही म्हणजे तू नक्की काहीतरी केलंयस." तेव्हाच प्रीतीचा राग एवढा कमी झाला आहे. "आता तू लपवू नकोस सतीश, सांग मला खरं काय ते." सतीश हलकं हसतो आणि मान वळवून कार्तिककडे बघत म्हणतो, "काय यार कार्तिक, थोडं सिक्रेट पण राहू दे ना यार. माझ्या लव्ह स्टोरीमध्ये काहीतरी माझं राहू दे की. सगळंच तुला सांगितलं तर माझ्या लव्ह स्टोरीत काय मजा राहील?" तेव्हा कार्तिक एकदम नाटकी चेहरा करून म्हणतो, "अरे वा, म्हणजे आता तू सिक्रेट पण ठेवणार? आता तर नक्कीच काहीतरी मोठंच केलं असणार सतीश. तुझी अशी भाषा बघूनच कळतंय मला." सतीश हसत म्हणतो, "कार्तिक, तू ना जाम पागल आहेस." कार्तिक लगेच चिडवत म्हणतो, "हो, पण तुझ्यासारखा रोमॅन्टिक पागल नाही." "आता राहू दे सतीश सांगायचं, पण तुला जेव्हा सांगावंसं वाटतं तेव्हा नक्की सांग." अशा प्रकारची हशामस्करी करत सतीश आणि कार्तिक दोघेही घरी येतात. प्रीतीला अजूनही थोडी सर्दी होती. रात्री औषध घेतल्यामुळे थोडासा आराम वाटत होता, पण अंगभर आळस चढलेला होता. अभ्यासही करायचा होता कारण आणखी 2 पेपर बाकी होते आणि 5व्या पेपरसाठी फक्त 4 दिवस उरलेले होते. प्रीती बेडवर बसून पुस्तक उघडत थोडं वाचत थोडं आराम करत होती. "अरे देवा, ही सर्दी आत्ताच यायची होती का?" असं ती स्वतःशीच कुजबुजत होती. तेवढ्यात मोबाईल व्हायब्रेट झाला तेव्हा ती फोनकडे बघते तर सतीशचा फोन येत असतो. फोन उचलता सतीश काळजीने विचारत असतो, "प्रीती, कशी आहेस आता? औषध घेतलंस का? आवाज पण बारीक वाटतोय. नीट विश्रांती घे प्रीती." तेव्हा प्रीती गोड आवाजात म्हणते, "हो सतीश, औषध घेतलंय. थोडी सर्दी आहे बस. मी विश्रांती घेतच थोडा थोडा अभ्यास करत आहे." सतीश लगेच म्हणतो, "हो, जितकं जमेल तितकंच अभ्यास कर. तब्येत सांभाळणं महत्वाचं आहे." "हो, तसंच करतो सतीश," असं म्हणत प्रीती फोन ठेवते. प्रीतीशी बोलून सतीश फोन ठेवतो आणि दीर्घ श्वास घेत म्हणत असतो, "तिच्याशी बोलल्यानंतर आता थोडं बरं वाटतंय." तेवढ्यात मागून कुणीतरी हळूच खाकरलं. सतीश दचकून वळून पाहतो तर कार्तिक असतो. तेव्हा कार्तिक हसणं आवरतच म्हणतो, "अहो साहेब." सतीश लगेच म्हणतो, "काय रे?" कार्तिक लगेच नाटकी आवाजात म्हणतो, "मॅडम तिकडे सर्दीने आजारी पडल्या आहेत आणि आमच्या साहेबांचं मन इथे लागत नाहीये. फक्त फोन, मेसेज, औषध घेतली का, झोपलीस का, पाणी पिलंस का, हेच सगळं चालू आहे." तो डोळे मिचकावत पुढे म्हणाला, "अरे सतीश, प्रीतीला सर्दी झाले, डेंगू नाही." सती चेहऱ्यावर हात ठेवत म्हणत असतो, "अरे मी तर फक्त विचारपूस केली." कार्तिक लगेच म्हणतो, "हो, ते कळतं मला, फक्त तू विचारपूसच करतोस. पण लक्षात ठेव सतीश, तुझा पण पेपर आहे. अभ्यास करायचं बघ आता." कार्तिकच्या बर्थडे पार्टीनंतर प्रीतीचे सगळे मित्रमैत्रिणी जोरात अभ्यास करत होते. ग्रुपमध्ये चर्चा, नोट्स शेअर करणं, डाऊट्स क्लिअर करणं असं करत त्यांचा अभ्यास सुरू होता. अभ्यासातून ब्रेक घेऊन सगळे थोडे चॅटिंग करत होते.
तेव्हा अचानक सोनालीचा मेसेज आला, गाईज, या कार्तिकच्या बर्थडेने माझ्या दोन्ही पायांची वाट लागले. मला सरळ उठता आणि बसताही येत नाहीये. तेव्हा सगळ्या मुली लगेच हसण्या रडण्याचे इमोजी पाठवू लागल्या. केतकी तर लगेच टाईप करते, पण सोनाली, सॅक रेसमध्ये पडल्यामुळे की जादा डान्स केल्यामुळे, कशामुळे तुझ्या पायांची वाट लागली? तेव्हा सोनाली लगेच टाईप करते, अगं सॅक रेसमध्ये पडल्यामुळे. पुढे लगेच प्रीती मेसेज करते, सोनाली, मग तू उभी राहू नकोस, बसून अभ्यास कर फक्त. तेव्हा पुन्हा सगळ्यांनी हसण्याचे इमोजी पाठवले. प्रीतीची सर्दी ही हळूहळू कमी होत गेली. औषधं, काढा आणि विश्रांतीमुळे ती आता बरी वाटत होती. ती देखील पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करत होती. अशा प्रकारे अभ्यास करत करतच काही दिवस गेले आणि शेवटी पेपरचा दिवस आला. सकाळी प्रीती कॉलेजला पोहोचताच तिचे सगळे मित्र मैत्रिणी तिच्याजवळ येऊन विचारू लागले, प्रीती कशी आहेस तू? तब्येत बरी आहे ना? अभ्यास झाला का तुझा? तेव्हा प्रीती, हो, मी बरी आहे आता आणि माझा अभ्यासही झाला असं सगळ्यांना म्हणते. सोनाली लगेच हसत म्हणते, म्हणजे आज तुला पेपर सोपा जाणार. तेव्हा मनाली लगेच म्हणते, अगं सोनाली, फक्त तिलाच काय, आपल्या सगळ्यांना सुद्धा पेपर सोपा जाणार, कारण 4 दिवस आपण सगळ्यांनीच खूप अभ्यास केलंय. तेव्हा नीता लगेच म्हणते, अगदी बरोबर म्हणाली, आजचा पेपर आपल्या सगळ्यांनाच सोपा जाणार. तेवढ्यात बेल वाजते आणि सगळे क्लासरूमकडे जातात. पेपर सुरू होतो तेव्हा प्रश्नपत्रिका हातात येताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडा ताण दिसतो. कारण 2 प्रश्न सिलेबस बाहेरचे वाटत होते. तेव्हा क्लासभर कुजबूज पसरते. अरे हे कुठून आलं? हे तर शिकवलंच नव्हतं. तरीही सगळे शांत होत जमेल तशी प्रश्नांची उत्तरे लिहायला लागले होते. तेव्हा थोडा ताण आणि थोडी धडपड असते, पण शेवटी पेपर पूर्ण होतो. पेपर दिल्यानंतर सगळे बाहेर आले तसे सगळेच हसू लागले. सोनाली तर लगेच म्हणते, मनाली, काय ग, पेपर सोपा गेला का तुला? काय ग सोनाली, 2 प्रश्न वेगळे आले, त्यात मी काय करू? पण बाकीचं सगळं सोपंच गेलं मला, असं मनाली म्हणते. तेव्हा प्रीतीही म्हणते, हो, मला तर त्या 2 प्रश्नांचं जाम टेन्शन आलं होतं, पण जसं जमतंय तसं लिहिलं. सगळ्या मुलींच्या अशा गप्पा चालू होत्या तेवढ्या सतीश आणि कार्तिक सुद्धा तिथे आले. तेव्हा सतीश लगेच प्रीतीला विचारतो, प्रीती, तू बरी आहेस का? तेव्हा प्रीती लगेच म्हणते, हो सतीश, मी बरी आहे. आणि सांग सतीश, तुला पेपर कसा गेला? तेव्हा सतीश आणि कार्तिक दोघेही म्हणतात, ते 2 प्रश्न सोडले तर बाकी सगळा पेपर आम्हाला पण सोपाच गेला. तेव्हा नीता लगेच म्हणते, जाऊ दे आता, त्याचा विचार करायचा नाही. आता फक्त एकच पेपर आहे, त्याचा अभ्यास चांगला करूया. तेव्हा सोनाली दोन्ही हात वर करून आनंदाने म्हणते, अरे वा, परीक्षेचा शेवट जवळ आलाय. सोनालीचा असा उत्साह बघून सगळे हसू लागले. तेव्हा कार्तिक तिला चिडवत म्हणतो, हो सोनाली, आता अजून एकच पेपर आहे. त्यानंतर तू सगळ्यांना पार्टी दे तुझ्याकडून. तेव्हा सोनाली थोडी आश्चर्याने म्हणते, अरे कार्तिक, मी कशाची पार्टी देऊ रे? तेव्हा कार्तिक लगेच म्हणतो, अगं म्हणजे तुला परीक्षा संपल्याचा किती आनंद होतोय, मग पार्टी तर दिलीच पाहिजे ना. तेव्हा सगळ्या मुली सुद्धा सोनालीला म्हणतात, हो सोनाली, कार्तिक बरोबर बोलतोय. परीक्षा संपल्याचा किती आनंद झालाय तुला. खरंच तू पार्टी दे आता. तेव्हा सोनाली चिडूनच म्हणते, हो, म्हणजे परीक्षा संपल्याचा आनंद काय फक्त मलाच झालाय? तुम्हा सगळ्यांना पण परीक्षा संपल्याचा आनंद झालाच आहे की. म्हणूनच म्हणते सगळ्यांनी मिळूनच पार्टी करायची. तेव्हा प्रीती सगळ्यांना म्हणते, अगं शांत रहा, आधी शेवटचा पेपर तर होऊ द्या. त्यानंतर सगळे मिळूनच करूया पार्टी. तेव्हा सतीश लगेच म्हणतो, हो प्रीती बरोबर बोलत आहे. अजून शेवटच्या पेपरसाठी 2 दिवस बाकी आहेत. तो पेपर झाल्यानंतर सोनाली एकदम धम्माल पार्टी करूया आपण, तू म्हणतेस तशीच. नीता म्हणते, प्रीती, आपल्या ग्रुपमध्ये काय फक्त सोनालीच पार्टी पार्टी करत नाही बरं का. हे सतीश आणि कार्तिक हे दोघे सुद्धा फक्त पार्टीच्याच पाठीमागे असतात. पार्टीचं नाव घेताच हे दोघे पण उड्या मारायला लागतात अगदी. हो हो नीता, अगदी बरोबर, असं म्हणत सगळ्या मुली हसू लागतात. अशा सगळ्या गप्पा मारतच सगळे कॉलेजमधून बाहेर पडतात आणि घरी जातात. तुम्ही परीक्षा संपल्यानंतर सर्वात आधी काय करता? कोणती मज्जा करता? हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता.
पण त्याआधी हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.